नमस्कार. माझ्या काव्य जान्हवी या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्या समोर स्वच्छ हृदयाचे झरे या एजाज शेख यांच्या पुस्तकातली एक कविता वाचून दाखवणार आहे. स्वच्छ हृदयाचे झरे आहोत स्वच्छ हृदयाचे झरे आहोत आपण आपल्या पुरते बरे आहोत आपल्या पुरते बरे आहोत आपण आपल्याला डोह होता येत डोह होता येत नाही फक्त वरवरचे भोवरे आहोत माणसाचे लेकरू निष्पाप असते मग कुणाची लेकरे आहोत आपण ज्या घरी ओलांडल्या कित्येक इच्छा त्या घराचे उंबरे आहोत आपण सौख्य आले की जवळ येतात सगळे दुःखितांचे सोयरे आहोत ज्या दुधाचा कोणताही धर्म नाही त्या दुधाची वासरे आहोत हे पुस्तक 200 रुपये किमतीचं आहे. पोस्टेज चार्जेस भरून 250 रक्कम होते आणि हे अष्टगंध प्रकाशनने प्रकाशित केलेलं सुंदर हार्डबाउंड असं पुस्तक आहे. या पुस्तकात अनेक सुंदर सुंदर कविता आहेत. मी आता तुम्हाला जी वाचून दाखवली ती कविता खरं हा काव्य प्रकार गझल मध्ये येतो. ह्या गझलेतून कवीला कदाचित असं म्हणायचंय की आपण स्वच्छ हृदयाचे झरे आहोत कारण आपलं मन निर्मळ आहे आपल्या पुरते आपण बरे आहोत ही सामान्यतः मध्यमवर्गीयांची मानसिकता आहे. आपल्याला डोह होता येत नाही म्हणजे आपण तेवढे खोल जाऊ शकत नाही विशाल होऊ शकत नाही फक्त वरवरचे भोवरे आहोत आपण मला वाटतं की ही एक सामाजिक प्रतिक्रिया आहे कारण आपण कोणत्याही गोष्टीवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर चर्चा करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही त्यामुळे आपली जी काही उठाठेव असते ती वरवरच्या भोवऱ्यांसारखी असते. कवीला पुढे प्रश्न पडतो की माणसाचे लेकरू निष्पाप असते लहान असताना माणूस किंवा कोणताही प्राणी निष्पाप असतो मग आपण एवढे गुन्हे करतो एवढ्या चुका करतो आणि त्याचं आपल्याला काही वाटतही नाही मग आपण नेमकी कोणाची लेकरं ज्या घरी ओलांडल्या कित्येक इच्छा म्हणजे ज्या घरामध्ये कित्येक बेबंद इच्छा राहतात त्या घराचे उंबरे होतात म्हणजे पण आपल्याच पिढीला मोकळं फिरू देत नाहीये मोकळं आकाश देत नाहीये पण त्यांनी प्रगती करावी असं अशी आपण अपेक्षा करतोय मग उत्क्रांतीच्या नियमानुसार सुद्धा उत्क्रांत होण्यासाठी मुळात आधी संघर्ष करावा लागतो थोडस कम्फर्ट लेवलचं वातावरण आणावं लागतं आणि एकदा का स्थैर्य आलं की पुढे उत्क्रांती होते जर आपण ते स्थैर्य असं बोनसाय सारखं त्यांना आयतं जर आणून देत असलो किंवा चौकटी आपणच त्यांच्या जर आखत असलो तर त्यांना स्वतःचं विश्व निर्माण करण्यासाठी काहीही जवळपास उरणार नाही. आणि पुढचा शीर जो येतो असा आहे सौख्य आले की जवळ येतात सगळे तुमच्याकडे धन असलं पैसा असला संपत्ती असली की सगळे जवळ येतात पण कविता काव्य किंवा अशी माणसं हे दुःखितांचे सोयरे आहेत कारण कविता काव्य कला या सगळ्या गोष्टी दुःखी मनाला उभारी देतात. ज्या दुधाचा कोणताही धर्म नाही त्या दुधाची वासरे काय होतं की प्रत्येक धर्मांमध्ये धर्माधर्मातल्या जातीभेदीतल्या वादांमुळे आपण अडकलेले आहोत आता जर भाषेचा वाद खूप जोराने निकराने सुरू होता तर ह्या अशा वादांमध्ये न पडता जर आपण समोरच्या माणसाला माणूस म्हणून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तोही एक माणूस आपणही एक माणूस आहोत म्हणून ती माणुसकी आपण जपली पाहिजे ज्या दुधाचा कोणताही धर्म नाही म्हणजे गाय वासराला दूध देताना हे वासरू कोणाचं हे बघत नाही गोठ्यातल्या आपल्याच वासराला दूध देते असं नाहीये ती ती जशी सगळ्यांना सामावून घेते तिचं दूध माणसांसाठीही असतं तसंच
आपली नीतिमत्ता, आपली मूल्य, आपली माणुसकी, आपलं समाजभान हे सर्वांसाठी असलं पाहिजे. कारण आपण त्यांचेच काय आपण रक्षक असं म्हणू शकत नाही, पण त्यांचे सोबती आहोत, सखे आहोत. आपल्याला त्यांच्या सोबतच राहायचंय, कारण माणूस हा शेवटी समाजशील प्राणी आहे. हल्ली माणूस म्हणून ह्युमन म्हणून विचार केला जातो किंवा ॲनिमल या गोष्टीचा विचार केला जातो. बट द फुल सेंटेन्स इज ॲनिमल. ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. सोशलचा कोणी विचार करत नाहीये, सामाजिकतेचा कोणी विचार करत नाही. तर हाही आशय ह्या कवितेमध्ये कवीने घेतला आहे असं मला वाटतं. तर ही कविता मी आपल्या समोर सादर केली. मला ही कविता अतिशय आवडली. आपण सुद्धा हे पुस्तक नक्की घ्या. अष्टगंध प्रकाशनच्या संजय शिंदे सरांचा नंबर हवा तर मी पिन कमेंट मध्ये देऊन ठेवीन. तिकडनं आपण पुस्तक ऑर्डर करू शकता. यानंतर मी आपल्या समोर वाचणार आहे ती कविता अशोक बांबे यांची आहे. रक्तामध्ये रिमझिम. रक्तामध्ये गोंधून घे तू रिमझिम. रक्तामध्ये गोंधून घे तू आता रिमझिम. गजल तुझी होतेच नावर गाता रिमझिम. आषाढाचा पुढे चांदला नटतो रेशी. आषाढाच्या पुढे चांदला नटतो रेशीम. तुझे सुनामी ऋतूला जरा येता रिमझिम. तुझा सुनामी ऋतूला जरा येता रिमझिम. कशी मला ही दिली फुले तू ओंजळ अंतिम. कशी मला ही दिली फुले तू ओंजळ अंतिम. तरी कळ्यांचे फुलते पाणी सगता रिमझिम. तरी कळ्यांचे फुलते पाणी सगता रिमझिम. अशीच असते वाट सुखाची श्यामल जोखीम. अशीच असते वाट सुखाची श्यामल जोखीम. काटाही मग कोमल होतो भिजता रिमझिम. काटाही मग कोमल होतो भिजता रिमझिम. रक्तामध्ये गोंधून घे या वाक्याचा अर्थ असा आहे की मला तुझ्यामध्ये सामावून घे. आता हे एखाद्या प्रियसीलाही म्हणता येतं, ईश्वरालाही म्हणता येतं किंवा निसर्गालाही म्हणता येतं. तर मला तू तुझ्यात सामावून घे. कारण तुझे जे ऋतू आहेत, तुझे जे बहर आहेत, त्यांची एक गझल होऊन ती अनावर होते आणि पुन्हा त्यातून रिमझिम गाते म्हणजे आनंद गाते. इथे रिमझिम हा शब्द आनंद, उल्हास यांच्यासाठी सुद्धा कवीने वापरला आहे असं मला वाटतं. तर तसं आषाढाच्या पुढे चांदण. आषाढानंतर चांदला नटतो रेशीम. इथे ऋतूंचा उल्लेख. तुम्हाला हळूहळू आषाढ झाला, त्याच्यानंतर हिवाळ्याचे दिवस आले किंवा आणखी ऋतू बदलत गेले की तुम्हाला चांदणा नटतो रेशीम म्हणजे चंद्र रेशमासारखा नटलेला दिसतो, सुंदर दिसतो. या ऋतूमध्ये निसर्ग इतका सुंदर असतो की तो बघताना तो नटतोय, सजलाय, आनंदी आहे असं वाटतं. आणि अशा वेळेला तुझा सुनामी ऋतूला जरा येतात. आता हे स्त्रीला सुद्धा म्हणता येऊ शकतं की तुझ्या प्रेमाची भावनांची भरती अशा वेळेला येते. पण ही निसर्गाला सुद्धा म्हणता येऊ शकतं की निसर्गामध्ये पौर्णिमेच्या रात्री तो चंद्र उगवलेला असताना जेव्हा तुम्ही त्या चंद्राकडे बघता तेव्हा तुम्हाला तो सुंदर नटलेल्यासारखा दिसतो. आणि त्या वेळेला तुमचा आनंद, तुमच्या भावना इतक्या अनावर होता. आणि हा ऋतू लाजरा का असतो? कारण ज्या वेळेला तुम्ही रात्री त्या पौर्णिमेचा चांदणा बघत असता तेव्हा बाकी सगळीकडे अंधार असतो. बाकी सगळीकडे अंधार असल्यामुळे अं, असं वाटतं की रात्री शाल पांघरली ताऱ्यांची आणि चंद्रमाची चंद्राची आणि ती लाजत मुरडत निघाली. पण निसर्ग तेवढाच सुंदर दिसतो, त्यातल्या सावल्या तेवढ्या सुंदर दिसतात, पण त्या सगळ्या लाजऱ्या वाटतात. त्यामुळे निसर्गालाही असं म्हणता येतं आणि प्रियसीलाही असं म्हणता येतं. असे दोन्ही अर्थ यातून निघतात. त्याबरोबर कशी मला ही दिली फुले तू ओंजळणी. तर हेही पुन्हा प्रेयसीला म्हणता येईल
की तू तुझ्या अस्तित्वातली तुझ्या भावनांची फुलं मला कशी दिली आहे, शेवटची उंजळ वाटावी अशी दिली आहे. किंवा आयुष्यातल्या अनुभवाने निसर्गाला म्हणता येतं की तू मला इतकं भरभरून दिलंयस की आता हे शेवटचं असं वाटावं. आता माझे हात थकलेत ते पेलून पेलून इतकं तू मला भरभरून दिलंयस, पण तरीही तुझ्याकडे देण्यासारखं अजूनही शिल्लक आहे. म्हणून तरी कळ्यांचे फुलते पाणी सजत आहे. तरी कळ्यांचे फुलते पाणी सजत आहे म्हणजे त्या कळ्यांचे पुन्हा दवबिंदू फुलून पुन्हा नव्या कळ्या उमलण्याचे दिवस सुरू होतो. जसं स्त्रीच्या बाबतीत असतं की संपूर्ण प्रेम दिल्यानंतर ती नव्याने ते व्यक्तीवर प्रेम करू शकते, तसंच निसर्गाचंही असतं की निसर्ग तुम्हाला एवढं देतो, एवढं भरभरून दान देतो, ते घेताना आपल्याला आनंद हसते कमलावर आणि देतात किती घेशील दोपहरी अशी अवस्था होते. पण तरी सुद्धा असं असतं की त्या निसर्गाकडे खूप काही शिल्लक असतं. आपण म्हणतो की माणूस उत्क्रांत झाला, पण अजूनही निसर्गाच्या बाबतीतली अनेक गूढ गोष्टी आहेत ज्या अं, अजूनही माणसाला कळलेल्या नाहीयेत. तर त्याविषयी सुद्धा कवी इथे कुणीतरी म्हणतायत असं मला वाटतं. अशीच असते वाट सुखाची श्यामल जो. आता हे एखाद्या प्रेयसीला सांगताना असं वाटेल की ही जी सुखाची वाट आहे ना, ती सगळ्यांपासून लपत छपत रात्रीच्या वेळी एकांतात येण्याची, जोखीम घेण्याची अशी असते. म्हणून श्यामाला जोखीम म्हटलं. पण हे निसर्गालाही म्हणता येतं. कारण तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारची जोखीम घ्यावी लागते. वेगळ्या वाटा चोखाळाव्या लागतात. आणि त्या वेगळ्या वाटा चोखाळताना तुम्हाला इतरांचे टक्के तोडते, इतरांच्या अवहेलना सहन कराव्या लागतात. त्यातूनच ती सुखाची वाट जाते आणि ती जोखमीची असते. आणि मग हे सगळं पार केल्यानंतर काताही मग कोमल होत दिसता आलीची. जेव्हा कवी त्या प्रेयसीपर्यंत पोचतो तेव्हा मधल्या सगळ्या दुःखांचा त्याला विसर पडतो आणि त्याच्या वेदनेचा विरहाचा काटा कोमल होतो. आता निसर्गाच्या बाबतीत जर हे पण म्हणायचं झालं तर हे असं होतं की सगळ्या वेदना सहन केल्यानंतर जे आपण शोधत होतो किंवा ज्यासाठी आपण झटत होतो ते मिळालं की त्या सगळ्या वेदनांचे पूर्वानुभव ते सगळे काटे मग कोमल होतात, बोथट होतात, त्यांना धार नाही असं होऊन जातं. त्यांची धार नाहीशी झाल्यावर आपल्याला त्यांची तीव्रताही जाणवणं कमी होतं. तर अशा दुहेरी अर्थाची अशोक बर्वे यांची ही कविता रक्तामध्ये रिमझिम. आता रिमझिम हा शब्द जो आहे ना, हा झपुर्झा कवितेतल्या झपुर्झा सारखाच मला वाटतो की त्याला एक नादमय अर्थ आहे असं नाही. ती रिमझिम म्हणजे देणं आहे, ती रिमझिम म्हणजे बरसात आहे, ती रिमझिम म्हणजे कवित्व आहे, ती रिमझिम म्हणजे निसर्ग आहे, ती रिमझिम म्हणजे ईश्वर आहे. तुम्ही काहीही म्हणू शकता त्याला. फक्त चाकोरीबद्ध अर्थ आपण या कवितेचा लावू शकत नाही असं मला वाटतं. तर ही एक कविता मी आपल्या समोर सादर केली आहे. आपल्याला हे माझं सादरीकरण कसं वाटलं हे मला नक्की कळवा. मी तुमच्या अभिप्रायांची वाट पाहते. आणि प्लीज 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 हे चॅनल इतरांना रेकमेंड करा, सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक आणि शेअर करा. मला माहिती आहे की बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येते, पण माझे तब्येतीच्या काही कारणांमुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी हे व्हिडिओ आणू शकत नव्हते. पण आता मी पुन्हा नियमाने व्हिडिओज या चॅनलवरती पोस्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज हे चॅनल खूप खूप जणांना रेकमेंड करा म्हणजे या कविता इतरांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद.